नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज 42 साईजच्या फोटक्स ब्लाऊजची कटिंग बघूया। तर 42 साईजचा फोटक्स ब्लाऊज कटिंग करताना समोरच्या भागामध्ये उंचीमध्ये आपल्याला एक्स्ट्रा 1 इंच मिक्स करायचं असतं आणि शिलाई मार्जिन ही समोरच्या भागामध्ये मिक्स करायचं असतं। वाढवलेली उंची पाठीमागच्या भागामध्ये घेत नाही आणि त्याचबरोबर वाढवलेलं मार्जिन जे आहे तेही आपण पाठीमागच्या भागामध्ये घेत नाही। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघायचा काही प्रश्न असतील तर नक्की विचारा। 42 साईजचा फोटक्स ब्लाऊज आहे। 42 साईजचा फोटक्स ब्लाऊज कटिंग करताना आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 3 इंच। 3 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि आपल्याला शोल्डर जे आहे ते 3.5 इंच घ्यायचं आहे। 42 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 3 इंच आपण गळा रुंदी घेतली, 3.5 इंच शोल्डर घेतलेला आहे, बरोबर मोजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला हे माप टाकल्याच्या नंतर समोरचा गळा घ्यायचा आहे। 42 साईजचा ब्लाऊज आहे तर समोरचा गळा आपला तयार 6.5 इंच येणार, म्हणजे आपण घेताना 7 इंच घ्यायचं आहे। 7 इंचाला एक मार्किंग केलं। इथंही आपण 3 इंच गळा रुंदी आहे का बघून मग मार्किंग करून घ्यायची आहे इथं। आणि हा आपण चौकोनी बॉक्स तयार करायचा आहे इथं। त्याच्यानंतर हेही मार्किंग करून जोडून घ्यायचं आहे। समोरचा गळ्याला आपण इथं गोलाकार द्यायचा आहे व्यवस्थित। समोरच्या गळ्याला आपण व्यवस्थित गोलाकार देऊन घेतलेला आहे। समोरच्या गळ्याचा गोलाकार झाल्याच्या नंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। तर 42 साईजच्यासाठी ब्लाऊजसाठी मुंडा आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे। 42 साईजचा ब्लाऊज असल्यास मुंडा आपण 6.5 इंच घेतो। तयार किती आहे आपला 6, अर्धा इंच मार्जिन। इथंही 3.5 इंचलाच मार्किंग करायचं। इथं आपण शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे। आता आपला छातीचा चौथा भाग किती आहे, 42 साईजचा ब्लाऊज आहे त्यानुसार आपण इथं माप टाकायचं आहे। तर आपला 42 साईजचा ब्लाऊज आहे, आपण 10.5 इंच इथं घ्यायचं आहे। बरोबर 10.5 इंचाला एक मार्किंग करायचं आहे, 1.5 इंच पुढं घ्यायचं आहे शिलाई मार्जिन। आणि आपण इकडची बी साईडला मुंडा बघायचा आहे 6.5 इंच, हे असं मार्किंग करायचं। त्याच्यानंतर आपण उंची जितकी घेतलेली तिथं आपला 42 साईजचा ब्लाऊज आहे। तयार उंची आपली 15 इंच आहे। शिलाई मार्जिनसाठी 1 इंच आणि एक्स्ट्रा आपण घेत होते आपण बघा सुरुवातीला उंची किती घेतलेली आहे। तयार उंची आपली 15 आहे, 1 इंच मार्जिन, 16 फोटक्सचा ब्लाऊज आहे म्हणून 17 इंच। इथं आपण 17 इंचाला मार्किंग करून घ्यायचं आहे। हे आहे ते जोडून घ्यायचं आहे। हे 1.5 इंच मार्जिन होतं, 1.5 इंच मार्जिन। छातीचा चौथा भाग 10.5 इंच बरोबर। हे आपल्या छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिन। आता मुंड्याला आकार द्यायचे 1.5 इंचाचा, 1 इंचाचा। मुंड्याला आकार देण्यासाठी ह्याचा मध्ये काढायचा आहे, 6.5चा मध्ये 3.25 इंच। हे आपल्याला
हा दुसरा आता आता मुंडेचे आकार झाल्यानंतर आता आपल्याला 4 टक्सचं मार्किंग करायचं आहे. मार्किंग करायच्या अगोदर क्रॉसपट्टी घ्यायची आहे. क्रॉसपट्टी आपल्याला एक मार्किंग 3ला करायचं, एक मार्किंग 3.5ला करायचं. सुरुवातीला 3.5ला एक मार्किंग करायचं, परत 3ला करायचं. इकडच्या हे बाजूला आपण 3 इंचाला मार्किंग करायचं. 3 इंचाचा बॉक्स तयार करायचा. त्याच्यानंतर इकडं आपण 3 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि अशा पद्धतीने इथून आपल्याला इकडं व्यवस्थित कर्वमध्ये आकार देऊन घ्यायचा. त्याच्यानंतर आता आपल्याला 4 टक्सचं मार्किंग करताना आपण आडवा टक्स आहे तो 4.5 इंचाचा घ्यायचा आहे. असा बरोबर 4.5 इंचाला एक मार्किंग करायचं आडवा टक्स घेण्यासाठी. वरती आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. इकडच्या बाजूला अर्धा इंच घ्यायचं. हे दोन्ही पॉईंट पट्टीने मार्किंग करायचे. हे आपलं झालेलं आहे. हा उभा टक्स. त्याच्यानंतर आडवा टक्स घेण्यासाठी आपल्याला हे जे आहे आपलं 6 इंच याचा मध्य काढायचा 3 इंच. इथं आपल्याला टक्स आहे तो 3 इंचाचा घ्यायचा आहे आडवा. अगोदर या दोन्हीचा मध्य काढला, इथं आडवा टक्स घेतला. आता हे अंतर किती आहे बघायचं आपलं. हे अंतर आपलं 2 इंच आहे. तर मग आपल्याला मुंडेच्या बाजूला पण असंच 2 इंचाला मार्किंग करायचं. इकडच्या हे बाजूला 2 इंचाला मार्किंग करायचं. आता आपण हे कोपऱ्यामध्ये न जोडता पुढच्या बाजूला इथं असं घ्यायचं आहे. हे 1 इंचाच्या मुंड्यापर्यंत. आणि फिटिंगच्या बाजूला आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण 4 टक्सचे आकार देऊन घेतलेले आहेत. तर कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या, ह्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करा. हे आपला असा व्यवस्थित आकार आला की आपला ब्लाऊज जो आहे तो एकदम बरोबर येतो. तुम्ही थोडंसं पुढेही घेऊ शकता. हा टक्स एवढा इथं व्यवस्थित असा गॅप असेल तर ब्लाऊजला आपल्या पप व्यवस्थित येतो. अशा पद्धतीने तुम्ही शिलाई करा. आता आपण इथं अर्धा इंच घेतलं, इथं अर्धा इंच घेतलं. त्यामुळे आपण फिटिंग करताना आपला कपडा कमी पडणार. त्यामुळं क्रॉसपट्टी आहे ही आपली. क्रॉसपट्टीच्या वरती आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. मुंड्याच्या बाजूला इथं अर्धा इंच शिलाई दबली जाईल, त्यामुळं इथं अर्धा इंच हे पट्टीनं मार्क करायचं. हे असं व्यवस्थित असं पट्टीनं मार्क करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण 4 टक्स ब्लाऊजच्या समोरच्या भागाची पूर्ण अशी कटिंग मार्किंग केलेली आहे. आपण हे कट करून घ्यायचं आहे. कट करताना आता आपण फक्त समोरचा भाग सेपरेट कट केलेला आहे. पाठीमागचा भाग आपण सेपरेट कट करायचा आहे. समोरच्या भागामध्ये आपण 1 इंच उंची एक्स्ट्रा घेतली तर एक क्रॉसपट्टीमध्ये मार्जिन वाढवलं. पाठीमागच्या भागातल्या उंचीतलं 1 इंच आपल्याला कमी करून घ्यायचं असतं. त्यामुळे आपण इथं सेपरेट भाग कट करत आहोत लक्षात येण्यासाठी. आपण वाढवलेलं अंतर हे पाठीमागच्या भागातून पण मार्जिनचं हे मार्जिन नाही लागत आणि आपल्याला उंचीमधलं पण अंतर जेवढं आहे तेवढंच लागतं. एक इंचाचा मुंडा पण कट करायचा आहे.
घ्यायचं आहे. परफेक्ट असं फोटोच्या समोरील भागाचं हे कटिंग आहे, बघू शकता. आता आपल्याला आपण इथं पाठीमागच्या भागाची कटिंग करत आहे, तर तो वेगवेगळा पेपर वापरला, हा वेगळा पेपर वापरला. इथं मी पॅटर्न कटिंग करून देत आहे. त्या ताईंच्यावर 42 साईजची ऑर्डर आहे, त्यांना फक्त त्यांच्या साईजचं फोटक्स प्रिन्सकट बोटनेकचं कटिंग हवं आहे. पॅटर्न हवं असतील तर तुम्ही आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारचे पॅटर्न भेटतात, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. कोणत्याही साईजचे आणि कुठल्याही प्रकारचे पॅटर्न तुम्हाला इथं मिळून जातील. स्क्रीनवरती नंबर आहे, त्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. आता बघा आपण गळा रुंदी किती घेतलेली आहे, 3 इंच. त्याच्यानंतर 3.5 इंच शोल्डर, जसं समोरच्या भागामध्ये घेतलं होतं तसं. त्याच्यानंतर पाठीमागचा गळा तुमचा किती आहे त्यानुसार इथं तुम्ही मार्किंग करून घ्या. पाठीमागचा गळा किती आहे त्याच्या अगोदर आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे. तर उंची आपण किती घेतलेली, तयार किती आहे 15, 1 इंच मार्जिन म्हणजे 16 इंच. आपण इथं उंची घेतलेली आहे 16 इंच. तयार उंची 15, 1 इंच मार्जिन म्हणजे 16 इंचाला एक मार्किंग केलं. समोरच्या पार्टमध्ये आपण 17 घेतलेले, कारण फोटोचा ब्लाऊज आहे त्यामुळे 1 इंच उंची एक्स्ट्रा पाहिजे. त्याच्यानंतर आपण इकडल्याही साईडला उंची घ्यायची आहे. त्याच्या अगोदर गळारुंदी शोल्डर घेतलेला आहे. गळारुंदी आपली 3 इंच, शोल्डर 3.5. त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचा गळा किती आहे तुमचा तयार त्यानुसार घ्यायचे आहे आपल्याला. पाठीमागचा गळा 8.5 असेल तर आपण इथं 9 घ्यायचं, 8 असेल तर 8.5 घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही पाठीमागचा गळा घ्या. आपण इथं 7.5 तयार आहे, 8 इंचावरती मार्किंग करायचं. जितका गळा असेल तितकं तुम्हाला अर्धा इंच मिक्स करून घ्यायचं आहे. इथंही 3 इंचाला मार्किंग केलं. पाठीमागचा गळा तुम्हाला तुमच्या ह्याच्याने वाढवू पण शकता तुम्ही. अशा पद्धतीने हा आकार गोल ठेवू शकता, चौकोनी ठेवू शकता. त्याच्यानंतर मुंडा आपल्याला 6.5 इंच घ्यायचा आहे. तरी आपण 3.5 इंचाला एक मार्किंग केलेली आहे. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आपला किती आहे 10.5. 42 साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे 10.5 इंच, 1.5 इंच मार्जिन. इथंही आपण बरोबर तुमचं 6.5 आहे का बघून घ्या मुंडा आणि मगच मार्किंग करा. इकडच्याही साईडला आपल्याला उंची किती घ्यायची आहे 16 इंच. 16 इंचाचा बॉक्स तयार करायचा. आता 1.5 इंच मुंडा घ्यायचा, फक्त एकच मुंडा घ्यायचा. हे 6.5च्या मध्ये 3.25 इंच. आपण इथं पाठीमागचा मुंडा दिलेला. आता पाठीमागचा टक्स इकडल्या साईडने 4.5 इंचाला मार्किंग करून घ्या. 4.5 इंचाला मार्किंग केलं. टक्स आहे तो आपण इथं 4 इंच घेतलेला आहे. 4 इंचाला मार्किंग केलेलं आहे आपण. इकडच्या बाजूला अर्धा इंच, इकडच्या बाजूला अर्धा इंच, असा दोन्ही साईडला अर्ध्या इंचाचा टक्स इथं घ्यायचा आहे आपल्याला. हा पाठीमागचा टक्स आहे आपला. पाठीमागचा टक्सची उंची आपली 4 इंच आहे. 4 इंच आहे. मुंडा 1.5 इंच आपलं
आकार, हा मुंडा आकार आपला 1.5 इंचाचा आहे. पाठीमागचा गळा आहे आपला. आता ह्यामध्ये आपल्याला काहीच मिक्स करायचं नाही, हे जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मुंडा कट करून घेतला आपण 1.5 इंचाचा आणि पाठीमागचा गळा कट करायचा आता. बघा इथं फोटोच ब्लाऊजचा समोरचा आणि पाठीमागचा परफेक्ट ब्लाऊज आपण कसा कट केलेला आहे. मुंडेचे आकार बघा तुम्ही. आता तुम्हाला वेगळा पॅटर्न आहे त्यामुळे स्पष्ट दिसतेच. मुंडेचे आकार बघू शकता समोरचा आहेत. हे वाढवलेलं मार्जिन आपलं इथून पुढे पाठीमागच्या भागाचं एक्स्ट्रा मार्जिन बघू शकता. हे एक्स्ट्रा मार्जिन आहे आपलं. इथं समोरच्या पार्टमध्ये एक्स्ट्रा मार्जिन घेतो आपण. क्रॉसपट्टीचे आकार बघू शकता तुम्ही. फोटोस ब्लाऊजचा समोरचा पार्ट आपला क्रॉसपट्टीपुरतंच आपण क्रॉसपट्टीच्या पलीकडेच मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने ही फोटोस ब्लाऊजचं परफेक्ट असं समोरच्या पाठीमागच्या भागाचं कटिंग आहे. बाही कटिंगचा व्हिडिओ आपला सेपरेट अपलोड होईल, तो तुम्ही बघू शकता. 42 साईजच्या व्हिडिओची लिंक देईन मी तुम्हाला. अशाच पद्धतीने तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजचं कट करा. ब्लाऊज तुमचा एकदम परफेक्ट येणार. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.